Hello everyone, my name is Rama Dange. I am a third year MBBS student and AIMS Nagpur. तर आज आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा चॅप्टर कंटिन्यू करू. आपण स्ट्रक्चर्स बघितलेले होते, स्टेम, रूट, फ्लॉवरचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलेलं होतं आपण, नॉर्मल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की एका प्लांटच्या स्ट्रक्चरमध्ये, एका फ्लॉवरमध्ये एक आपल्याकडे गायनोशियम असतो, एक अँड्रोशियम असतो, कोरोला असतो आणि एक कॅलिक्स असतो. ठीक आहे, तर आता आपण या डिस्कशनला फर्दर घेऊन जाऊया. ठीक आहे, तर आता आपण बघूया इन्फ्लोरेसन्स. आपण फायलोटॅक्सी बघितलेली होती. ठीक आहे, तर इन्फ्लोरेसन्स काय असतं? ठीक आहे, a flower is a modified shoot wherein the shoot apical meristem changes to floral meristem. Internodes do not elongate and the axis gets condensed. म्हणजेच काय की जी शूट ऍपिकल मेरिस्टेम असते ती चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम. म्हणजेच काय, म्हणजे जी आपण ऍपिकल मेरिस्टेम काय म्हटलं होतं, जे लीफ आपली जी ब्रांचेस पण येत होती त्यांना पण काय होतं, आपलं ऍपिकल मेरिस्टेम्स होतं. पण जी शूट ऍपिकल मेरिस्टेम आहे जी एकदम स्ट्रेट जाती आहे, ठीक आहे, त्याच्यावर पण ऍपिकल मेरिस्टेम आहे, तर ते टर्मिनेट होऊन म्हणजे त्याच्यामधून एक फ्लॉवर बिअर होईल, तर मग ती काय होईल, ती शूट ऍपिकल मेरिस्टेम तिथे एंड होऊन जाणार. जर तिथे फ्लॉवर बिअर झालं मग त्याच्यानंतर ती ब्रांच फर्दर ग्रो होणार नाही. ठीक आहे, आणि या प्रोसेसमध्ये जे इंटरनोड्स होते, इंटरनोड्स काय होतं आपल्याकडे दोन ब्रांचेस, इथे एक ब्रांच आली आणि इथे एक ब्रांच आली सपोज, तर या ब्रांचच्या मधातला डिस्टन्स काय होता, म्हणजे ही ब्रांच इथून बिअर झाली म्हणजे हा काय झाला, नोड. इथून पण ब्रांच झाली म्हणजे हा काय झाला, नोड. आणि या दोन नोडच्या मधातला डिस्टन्स काय होता आपल्याकडे, इंटरनोड. पण जेव्हा पण आपली मेरिस्टेम फ्लॉवर मध्ये कन्वर्ट होऊन जाते, तर तेव्हा काय होतं, त्यांच्या इंटरनोड्सचा जो डिस्टन्स असतो तो काय करतात, कमी होऊन जात आहे, ते इलॉंगेट होत नाही आणि ऍक्सिस काय होते, आपली छोटीशी कंडेन्स्ड होते. कंडेन्स्ड म्हणजेच काय, छोटी होऊन जाणं. ठीक आहे, The apex produces different kinds of floral appendages laterally at successive nodes instead of leaves. म्हणजे फांदीला पानं लागण्याच्या ऐवजी काय लागत आहेत आपल्याकडे, फुलं लागून राहिले. ठीक आहे, जर आता बघ आपण म्हटलं होतं एक टीप आहे आपल्याकडे, ठीक आहे, ही स्टेम आहे आपल्याकडे, ही स्टेमची टीप आहे, इथे काय असेल आपल्याकडे, शूट ऍपिकल मेरिस्टेम. जेव्हा शूट ऍपिकल मेरिस्टेम इलॉंगेट होऊन ही फ्लॉवर बेअर करेल, तर हे प्लांटचं ग्रोथ होणार का, नाही, कारण की स्टेमचा जो टॉप असतो तो काय असतो, आपल्याला लेंथ इन्क्रीज करायला हेल्प करतो. पण ही लेंथ इन्क्रीज करण्याच्या आधी जर इथे एक फुलच येऊन गेलं तर ही लेंथ इन्क्रीज होणार का, नाही. ठीक आहे, तर तेव्हा काय असणार तो, तर ते त्याला काय म्हणू आपण, सॉलिटरी, म्हणजे सिंगल फ्लॉवर बेअर होणार आणि तो एका ऍपिकल मेरिस्टेम मध्ये एंड होऊन जाणार. ठीक आहे, आणि आपल्याकडे एक पूर्ण फ्लोरल ऍक्सिस आहे, त्याच्यावर जे आपले फूल आहेत ते कसे अरेंज होत आहेत त्याच्या बेसिसवर त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्लोरेसन्स. म्हणजे एका फ्लोरल ऍक्सिसवर, म्हणजे फ्लोरल ऍक्सिस म्हणजे काय, जसं आता ही आपली स्टेम आहे, इथून इथे फुल आलं, इथे फुल आलं, इथे फुल आलं, इथे फुल आलं, इथे पण एक फुल आलं. ठीक आहे, तर हे जे फ्लॉवर बेअरिंगची पूर्ण हे पार्ट झाला हा पूर्ण, तर हा काय झाला आपला फ्लोरल स्टेम, फ्लोरल ऍक्सिस झाली. तर याच्यावर फ्लॉवर्सचं अरेंजमेंट कसं आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्लोरेसन्स. कशा प्रकारे तो अटॅच झालेला आहे. तर आपल्याकडे दोन मेजर प्रकार आहेत इन्फ्लोरेसन्सचे, एक आहे रेसमोस आणि एक आहे आपल्याकडे सायमोस. तर आपल्याकडे काय आहे, एक आहे आपल्याकडे रेसमोस, दुसरा आहे आपल्याकडे सायमोस. तर आपल्याकडे दोन इन्फ्लोरेसन्स आहेत, रेसमोस आणि सायमोस इन्फ्लोरेसन्स. आता मी एक्सप्लेन करते की रेसमोस आणि सायमोस कसा आहे. ठीक आहे, आता जसं आपल्याकडे हा एक प्लांट आहे सपोज, याच्यामध्ये काय झालं की जो शूट एपिकल मेरिस्टेम आहे तो सरळ सरळ ग्रो करत आहे आणि हे नोडल मध्ये जे ब्रांचेस पण ग्रो होत आहेत आपल्या नोड्सवर. ठीक आहे, असे ब्रांचेस ग्रो होत आहेत आणि शूट एपिकल मेरिस्टेम सुद्धा लॉंग ग्रो होत आहे. इथे कोणता फ्लॉवर बिअर करत नाहीये शूट एपिकल मेरिस्टेम, जो स्ट्रेट जात आहे स्टेम मधले, म्हणजे ब्रांचेस आहे ते फूल क्रिएट करतात. ठीक आहे, ब्रांचेस फूल तयार होत आहे. ठीक आहे,
म्हणजे काय होत आहे की नेमकं जे टिप आहे ते फक्त ग्रो करत आहे, स्टेमची लेंथ वाढवत आहे, पण बाकीचे जे ब्रांचेस येत आहेत त्याच्यावर फूल लागत आहे. म्हणजे काय होत आहे की जी फुलं तर लागून राहिले, बाजूबाजूला फुल तर लागत आहेत, फ्लावर तर आहेत, पण जी टिप आहे ती कंटिन्यू टू ग्रो करेन. की इथे जर फुल आलं असतं तर ती ग्रो केली असती का? नाही. पण इथे फुल नाही येत आहे, तर इथे काय ही स्टेमच लॉंग लॉंग ग्रो होत आहेत, म्हणजे फुल येत नाही. म्हणजे सगळ्यात आधी जुना फुल असेल, मग हळूहळू हळूहळू नवीन 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 असं सरळ 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 येत राहणार. ठीक आहे. म्हणजे त्याची मेन ऍक्सेस फ्लावर देणार नाही, म्हणजे बाहेरून अंदरकडे येत आहे, म्हणजे अॅक्रोपिटल सक्सेशन. आपण लिव्स मध्ये पण ते बघितलं होतं, अॅक्रोपिटल सक्सेशन. खालचे जुने आणि वर नवीन नवीन येणारे, नवीन नवीन वर कोणते असतात? नवीन नवीन फुल. ठीक आहे. त्याला काय म्हणू आपण? अॅक्रोपिटल सक्सेशन. त्याच्यानंतर सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स म्हणजेच काय? सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये जी आपली ही स्टेम आहे, ठीक आहे, ही स्टेम आहे. इथे शूट अॅपिकल मेरिस्टेम होतं आपल्याकडे, इकडे ब्रांचेस सुद्धा होते आपल्याकडे. ठीक आहे. पण जी शूट अॅपिकल मेरिस्टेम आहे ना, ती ग्रो करण्याच्या जागेवर ना इथं फूल येऊन जाईल. जर इथे फूल आला तर मग ही शूट ग्रो करेल का? नाही. तर सगळ्यात आधी इथे फूल येईल, मग खाली खाली फुल्स येतात. म्हणून सगळ्यात आधी वरचं फूल येईल, मग खालचे खालचे फुल येईल. तर याला कोणतं आपण सक्सेशन म्हणू? बेसिपिटल सक्सेशन, म्हणजे उलट्या डिरेक्शन मध्ये. बिलकुल रेसमोस मध्ये खालून वर जात होतं आणि सायमोस मध्ये वरून खाली येणार, आणि जी ऍक्सिस असेल मेन ऍक्सिस ती कशी टर्मिनेट होऊन जाईल फुल मध्ये, म्हणजे ती ऍक्सिस ग्रो सुद्धा करणार नाही. ठीक आहे. इथे बघ, रेसमोस आणि सायमोस. रेसमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स द मेन ऍक्सिस कंटिन्यूज टू ग्रो, मी तेच म्हटलं होतं. आणि फ्लॉवर्स आर ब्लॉन लॅटरली इन अन अॅक्रोपिटल सक्सेशन. अॅक्रोपिटल सक्सेशन म्हणजे खाली आधी, मग वर 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 वर. सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स द मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन अ फ्लॉवर. जी मेन ऍक्सिस होती तिला फुल लागून गेलं, आणि मग बाजूचे असे असे फुल यायला चालू होणं. बेसिपिटल ऑर्डर. कळलं? आता आपण बघू फ्लावरचं स्ट्रक्चर. ठीक आहे. सॉरी, मी फ्लावरचं स्ट्रक्चर आधी सांगितलेलं नव्हतं, पण तरी मी परत सांगते इथे. ठीक आहे. फ्लावर काय आहे आपल्याकडे हे सायमोस इन्फ्लोरेसन्स इथे क्लिअर समजणार आहे. हे रेसमोस इन्फ्लोरेसन्स तुम्ही समजू शकता. ठीक आहे. गुलमोहरचं प्लांट आय गेस, म्हणजे एक प्लॅन बघायचं. गुलमोहर मध्ये तसंच असतं की पहिले खालच्या मध्ये येतील फुलं, आणि मग हळूहळू हळूहळू वर जाऊन फुलं येणार चालू होईल. तर याला ही फ्लोरल ऍक्सिस होईल आणि ही रेसमोस टाइप ऑफ पॅटर्न होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक फ्लॉवरचं स्ट्रक्चर इथे सायमोस दाखवलं. इथे सायमोस बघू शकतो की ही जी मेन ऍक्सिस आहे ही टर्मिनेट झाली फुल मध्ये, आणि मग बाजूला फुलं येत आहेत. कळलं? ही आहे सायमोस इन्फ्लोरेसन्स. त्याच्यानंतर आपण एक फ्लावर बघू. फ्लावर काय आहे? इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट इन दी अँजिओस्पर्म्स. आपण स्टेम बघितली, आपण रूट बघितली, आपण लीव्स बघितले. आता आपण फ्लावर बघत आहोत. ठीक आहे. तर फ्लावर काय आहे? आपलं रिप्रोडक्टिव्ह युनिट इन दी अँजिओस्पर्म्स. इट इज मेंट फॉर sexual reproduction. A typical flower has 4 different kinds of holes arranged successively on the swollen end of the stalk or pedicel called as thalamus or receptacle. तर ही आता इथे मी एक डायग्राम दाखवते. काय प्लांट्स आपले रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे, आणि ते आर मेंट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि आपल्याकडे एका प्लांट मध्ये, आपल्या फ्लॉवर मध्ये 4 पार्ट्स आहेत. ठीक आहे. 4 पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे? अँब्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि कोरोला. हे आपले 4 पार्ट्स आहेत, जे एका एरियावर अटॅच्ड आहेत. ठीक आहे. स्टॉक आपली, म्हणजे आता ही एक फांदी, आणि या फांदीवर हा आहे फुल आपला. ठीक आहे. हा फुल आहे आपल्याकडे. तर ही जी फांदी आहे खालून, ही इथे अशी फुललेली असेल, थोडीशी अशी सुजल्यासारखा भाग असेल. तर या सुजल्यासारख्या भागाला, म्हणजे ही स्टॉक झाली आपली. तर या स्टॉकच्या या फुगल्यासारख्या जागेला आपण काय म्हणतो? रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल. ठीक आहे. इथे लिहिलेलाच आहे थॅलेमस और रिसेप्टॅकल. म्हणजे द स्वोलन एंड ऑफ द स्टॉक और पेडिसेल कॉल्ड एज थॅलेमस और रिसेप्टॅकल. म्हणजे ही आपल्याकडे अशी स्टॉक आहे. ही स्टॉक इथे याच्यामध्ये आपण थोडं चांगल्याने बघू शकतो. नाही. ठीक आहे. जशी ही झाली त्याची स्टॉक. ठीक आहे. ही स्टॉक झाली सपोज. ठीक आहे. त्याला स्टॉक कन्सिडर करू. तर ही स्टॉक झाली, आणि हा स्वोलन एंड त्या स्टॉकचा. तर हा स्वोलन एंड स्टॉकचं याला काय म्हणू आपण? रिसेप्टॅकल. आणि ही काय झाली आपल्याकडे? स्टॉक और पेडिसेल. ठीक आहे. कळलं? मी ते लिहून टाकते. ही काय झाली आपल्याकडे?
stalk or pedicel. ठीक आहे. आता इथे म्हणते दीज आर कॅलिक्स, कोरोला. हा, आता कॅलिक्स आणि कोरोला, कॅलिक्स आणि कोरोला हे काय आहेत आपले accessory organs, while androecium and gynoecium are reproductive organs. In some flowers like lily, the calyx and corolla are not distinct and are termed as perianth. कॅलिक्स आणि कोरोला. बरं, मी आता एक एक वर्ड प्रॉपर सांगते. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. या स्ट्रक्चर मध्ये बघू आपण सगळ्यांनी रोज फ्लॉवर बघितलेला आहे. ठीक आहे, रोज फ्लॉवर बघितलाय. रोजचा जो रेड कलर आहे, ठीक आहे, त्याचे जे पान आहे म्हणजे रोजचे जे पंखुडी आपण म्हणू शकतो शायद. ठीक आहे, तर रोजचे जे पान आहे ते रेड कलरचे आहेत. ते काय झाले आपले पेटल्स. पेटल्स झाले ना, हे रेड कलरचे होते जे पेटल्स झाले, त्यालाच आपण काय म्हणतो कोरोला. ठीक आहे. आता त्या रेड कलरच्या फुलाच्या जस्ट खाली आपण बघतो की असे छोटे छोटे असे ग्रीन लीव्ह सारखे दिसतात आपल्याला. दिसतात रोज मध्ये, दिसतात छोटे छोटे लीव्ह सारखे ग्रीन कलरचे. ते काय आपली सिपल असते, सेपल, आणि त्यालाच आपण काय म्हणतो कॅलिक्स. ठीक आहे, तर यांना फक्त दुसरं नाव दिलेलं आहे कॅलिक्स, कोरोला. ठीक आहे. त्याच्यानंतर जॅस्मिनचं फुल बघितलंय का तुम्ही? हा, तर जॅस्मिनच्या फुलमध्ये ना आपण बघतो की जॅस्मिनचं फुल जे असतं असं असं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असे लॉंग फिलामेंटेड स्ट्रक्चर, असे लॉंग दिसतात आपल्याला फिलामेंटेड स्ट्रक्चर. तर ते लॉंग फिलामेंटेड स्ट्रक्चर काय आहेत आपले अँड्रोशियम. ठीक आहे. आणि जसं इथे हे दिलेलं आहे, ठीक आहे, असं लॉंग फिलामेंटेड स्ट्रक्चर काय आहेत आपल्याकडे, हे आहेत आपले अँड्रोशियम. आणि इथे आपल्याला एक दिसत आहे की हे एक लॉंग सर्क्युलर एंड आहे खाली, ते मोठी स्ट्रक्चर दिसत आहे, हे काय आपल्याकडे गायनोशियम. ठीक आहे. तर अँड्रोशियम, गायनोशियम, कोरोला, कॅलिक्स. ठीक आहे, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. गायनोशियम काय आहे फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, अँड्रोशियम काय आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे, कॅलिक्स आणि कोरोला कळलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघितलं की जो कॅलिक्स आणि कोरोला आहे आपल्याकडे, जर ते दोनही सेम असले, आर नॉट डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट नाही आहेत, म्हणजे सेम आहेत. एक्झाम्पल जसं आपल्याकडे लिली आहे. ठीक आहे, आपल्याकडे काय एक्झाम्पल लिली. ठीक आहे. तर असं प्लॅन ज्याच्यामध्ये कॅलिक्स आणि कोरोला सेम आहे, त्याचं एक्झाम्पल, हा, कॅलिक्स आणि कोरोला सेम आहे, त्याला आपण काय म्हणतो पेरियंथ. आणि एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे लिली. वेन फ्लॉवर हॅज बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता एक आपल्याकडे इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यामध्ये दोन्ही अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे, म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजेच काय झालं, तो काय झाला बायसेक्शुअल. अ फ्लॉवर हॅव्हिंग इदर ओनली स्टॅमेन्स और कार्पेल्स इज युनिसेक्शुअल. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, तर त्याला काय म्हणून आपण युनिसेक्शुअल. ठीक आहे. इन सिमेट्री द फ्लॉवर मे बी ऍक्टिनोमॉर्फिक, म्हणजे ऍक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक. ठीक आहे, किंवा असिमेट्रिक. आपण अॅनिमल किंगडम मध्ये सुद्धा बघितलं होतं की ऍक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि असिमेट्रिक होते. असिमेट्रिक म्हणजेच काय, त्याच्या कशात पण सेंट्रल ऍक्सिस मधून जर लाईन पास केली तर ते इक्वल मध्ये डिवाइड होणार नाही. झायगोमॉर्फिक म्हणजेच काय, जर एक प्लांट असेल, त्या फ्लॉवर असेल आपल्याकडे, त्याला एकदम एक सेंट्रल ऍक्सिस एकच प्लेन मधून जर आपण एक प्लेन पास केला एकाच डायरेक्शन मध्ये, तर तो इक्वली दोन मध्ये डिवाइड होऊन जाणार, म्हणजे 2 हाल्फ्स मध्येच डिवाइड होणार. ठीक आहे. आणि ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय, ऍक्टिनोमॉर्फिक आपण बघितलं होतं की एक फ्लॉवर आहे आपल्याकडे, त्याला खूप साऱ्या ऍक्सिस मध्ये जरी डिवाइड केला, खूप साऱ्या प्लेन्स मध्ये सुद्धा डिवाइड केला, तरी ते 2 इक्वल हाल्फ्स मध्ये दिसतात आपल्याला, म्हणजेच काय ऍक्टिनोमॉर्फिक. ठीक आहे. तर ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय रेडियल सिमेट्री. त्याचे आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे, मस्टर्ड, दतुरा, चिली. तर याला कसं आठवण ठेवायचं, इथे MDC लिहून टाकू आपण, MDC ऍक्टिनोमॉर्फिक. ठीक आहे. एक्झाम्पल्स जे आहेत ना, एक काम करायचं, म्हणजे हा चॅप्टर जसं संपला किंवा नाही पण संपलाय, आता सध्या नाही संपलाय, काय करायचं, एक छोटस पेज घ्यायचं, जस्ट छोटस अप्रॉक्सिमेटली एवढं पीस ऑफ पेपर घ्यायचं. त्याला काय त्याच्यामध्ये छोटे छोटे मध्ये सगळे पॅटर्न्स, म्हणजे लिव्स मध्ये, फायलोटॅक्सी झालं,
फायलोटॅक्सी पकडलं आपण, अल्टरनेट, अपोजिट आणि वोल्ड लिहून टाकलं, तर अल्स्टोनिया लिहून टाकलं, ठीक आहे, गाव टाकलं. तर असे एक्झाम्पल्स लिहून टाकायचे प्रत्येक याचे. ठीक आहे, तर प्रत्येक ठेवायचं ठीक आहे. दिवसाच्या फक्त मॉर्निंगला करून टाकायचं आणि तो पॉकेटमध्ये ठेवायचा. आता दिवसातून त्याला तू 4-5 वेळ रिवाइज कर, मिनिमम 4-5 वेळ पुष्कळदा करू शकतो. तर तुला माहितीये का, ऍट द एंड ऑफ द डे तुला सगळं पाठ राहील. तसंच दुसऱ्या दिवशी अजून दुसरं एक्झाम्पल, तिसऱ्या दिवशी अजून दुसरे झाले. इतकेच एक्झाम्पल आहे, जास्त एक्झाम्पल आहेत पण नाही. मग काय करायचं, तीनही चीट एका दिवशी रिवाइज करायच्या. मग त्या तीनही चीटला तू कुठे वॉलला चिपकून टाक तुझ्या रूम मध्ये, जिथे तू अभ्यास करते, आणि रोज त्या एक्झाम्पल कडे बघत राहा. तुला पूर्ण एक्झाम्पल पाठ होऊन जाते. म्हणजे आता हे जे सगळे एक्झाम्पल आहे, मी कोणत्या टेक्निकनी पाठ नव्हते केले, मला जस्ट असं लक्षात राहायचे, कारण की मी अशा प्रकारे पाठ केलेलं होतं. तर तुम्ही पण करू शकता. ठीक आहे, मेहनत करा, होऊन जाईल. सोपी आहे, खूप सोपी आहे. म्हणजे एका गोष्टीला तुम्ही 4 वेळ रिवाइज करा, त्याच्यानंतर तुम्ही विसरणार पण नाही. म्हणजे युजली मी कसं करायची, फर्स्ट डे वाचायची, ठीक आहे, त्याच दिवशी डबल वाचायची, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर एकदा वाचायची. ठीक आहे, म्हणजे आता हे 3 दिवस झालं की मग अजून 3 दिवसानंतर वापस वाचलं की अजून काही एखाद्या महिन्यानंतर परत वाचलं, तर ते माझ्या ब्रेन मध्ये एकदम असं स्टोअर होऊन गेलं होतं की ते विसरत पण नव्हतं, लवकर लवकर आठवण यायचं. ठीक आहे, तुम्ही पण तसंच करा. ठीक आहे, तर ऍक्टिनोमॉर्फिकचे आपण एक्झाम्पल बघितले. एमडीसी म्हणजे मस्टर्ड, दतुरा अँड चिली. ठीक आहे, त्याच्यानंतर झायगोमॉर्फिक म्हणजे एका प्लेन मधून तो 2 मध्ये डिवाइड होऊन जाईल. एक्झाम्पल आहे आपल्याकडे पी, गुलमोहर, बीन, कॅशिया. ठीक आहे, फ्लावर इज असिमेट्रिक म्हणजेच काय, डिवाइड नाही होणार. ठीक आहे, एक्झाम्पल आपल्याकडे कॅना. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे, आता आपण बघितलं आपल्याकडे काय होतं, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. जर आपल्याकडे हे ट्रायमरिस, टेट्रामरिस, पेंटामरिस हे आपल्याकडे कॅलिक्स, कोरोला जे आहे, कोरोला म्हणजेच काय आपल्याकडे पेटल्स जे आहेत आपल्याकडे 3 असतील, 3 पेटल्स असतील तर ट्रायमरिस, 4 असतील तर टेट्रामेरिस आणि 5 असतील तर पेंटामेरिस. ठीक आहे, आणि जी फ्लावर्स आहे, जर त्या फ्लावर्सच्या पेडिसल मध्ये, आपला जो पेडिसल आहे, बेस ऑफ द पेडिसल जो होता, त्याच्या बेस ऑफ द पेडिसल म्हणजे ही आपली पेडिसलची ही आपलं receptacle होतं, पेडिसल होती. जर याच्या एकदम बेस जिथे जोडत आहे त्या ब्रांच मध्ये असे छोटे छोटे लीफ लाईक स्ट्रक्चर जर असेल ग्रीन कलरचे, तर अशा प्लांट्सला काय म्हणतो आपण, ब्रॅक्टिएट. आणि ज्यांच्यामध्ये नसतात असे पेडिसल मध्ये छोटे ब्रॅक्ट्स, रिड्यूस लीफ लाईक स्ट्रक्चर, त्यांना काय म्हणतो आपण, ई ब्रॅक्टिएट. ब्रॅक्ट्स आहेत, ब्रॅक्ट्स नाही आहेत, ई ब्रॅक्टिएट. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ओव्हरी म्हणजे आपल्याकडे आला आता गायनोशियम. तर ऑन द बेसिस म्हणजे जसं आपल्याकडे हा गायनोशियम आहे, ठीक आहे, याच्या बेसिसवर आपल्याला कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम, कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम आपल्या गायनोशियमच्या रिस्पेक्ट मध्ये कुठे लाय करते त्याच्या बेसिसवर आपल्याकडे अरेंजमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपल्याकडे गायनोशियम याच्या वर लाय करताय, याच्या खाली लाय करताय की याच्या लेवलवर लाय करताय, कॅलिक्स, कोरोला अँड अँड्रोशियम हे कोणत्या लेवलवर लाय करताय, वर, खाली किंवा लाईन मध्ये, त्याच्या बेसिसवर आपल्याकडे डिफरंट टाइप्स आहेत. ठीक आहे, हायपोगायनस, पेरिगायनस आणि एपिगायनस. नावातच आहे हायपोगायनस म्हणजे काय, हायपो आणि गायनस म्हणजे गायनोशियम, हे तर कळलं आपल्याला. हायपो म्हणजे गायनसच्या खाली, तर गायनोशियमच्या खाली येणार आहे. म्हणजे काय आहे इथे बघ, इन द हायपोगायनस फ्लॉवर द गायनोशियम ऑक्युपाइज द हायेस्ट पोझिशन while the other parts are situated below it. तर गायनोशियमच्या बेसिसवर करत आहोत ना, गायनोशियम त्याच्या खाली, तर म्हणजे हायपोगायनस. तर हायपोगायनस म्हणजेच काय, जेव्हा कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम त्याच्या खाली लाय करणार, जसं इथे आपण बघू या डायग्राम मध्ये बघू शकते तू, हे आपलं गायनोशियम आहे. ठीक आहे, हा गायनोशियम आहे, हा अँड्रोशियम आहे,
पेटल्स आहे आणि कॅलिक्स आहे. कोरोला हा गायनोशियम या लेवलवर आहे आणि सगळं याच्या खाली प्रेझेंट आहे. याच्या वर कोणी प्रेझेंट आहे का? नाही. तर हा काय झालं आपल्याकडे हायपोगायनस. पेरिगायनस म्हणजे काय? सेम लेवलवर प्रेझेंट असतील. अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर लोकेटेड ऑन द ऑलमोस्ट ॲट दी सेम लेवल, दॅट इज पेरिगायनस. एक्झाम्पल काय की आपल्याकडे प्लम, रोज आणि पीच. इथे आपण बघू. पेरिगायनस म्हणजे आपल्याकडे इथे बी आणि सी हायपो आपल्याकडे हा आहे गायनोशियम. ठीक आहे. आता आपण बघू शकतो की इथे बघ हे सगळे खाली होते. लाय कशी करत होते खाली. आता इथे आपण बघू शकतो इथे लाय करतायत कॅलिक्स, कोरोला आणि हा अँड्रोशियम आणि हा गायनोशियम. सगळे काय करतात एका लाईन मध्ये लाय करतात. इथे पण आपण बघू शकतो की हे बघ कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम, कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम काय एका लाईन मध्ये आहेत. हे पण लाईन मध्ये आहेत. जे याच्या खाली आहेत का? नाही, याच्या लाईन मध्ये आहेत. ठीक आहे. आणि सेम एपिगायनस. एपिगायनस म्हणजे एपी और गायनस. गायनस म्हणजे गायनोशियम. तर एपी म्हणजे काय? वर, गायनोशियमच्या वर. तर हा आपला गायनोशियम. ठीक आहे. आता आपण बघू शकतो की गायनोशियम इथे खतम झालं आणि इथून आपल्याकडे हे सगळे येत आहेत. ठीक आहे. अँड्रोशियम, कॅलिक्स आणि कोरोला आणि कॅलिक्स. ठीक आहे. म्हणजे काय झालं आपल्याकडे एपी गायनस. ठीक आहे. तर यांचे आपल्याकडे एक्झाम्पल आहेत. जर हायपोगायनस असेल आपण बघू शकतो हायपोगायनस तर काय होईल ती हाफ इन्फेरियर. म्हणजे हायपोगायनस मध्ये काय? सुपेरियर. पेरिगायनस म्हणजे काय? लेवल मध्ये आहेत म्हणजे काय? हाफ इन्फेरियर. आणि एपिगायनस म्हणजे काय? खाली आहे म्हणजे काय झाली? इन्फेरियर. ठीक आहे. एक्झाम्पल पार्ट करून घ्यायचे. मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल फॉर हायपोगायनस. पेरिगायनस रोज, पीच. एपिगायनस साठी गवा अँड कुकुंबर. रोज, पीच, पेरिगायनस असं पाठ करू शकतो. थोडंफार लक्ष ठेवण्यासाठी ते डोक्यामध्ये असलं पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू पार्ट्स ऑफ अ फ्लावर. ठीक आहे. पार्ट्स ऑफ अ फ्लावर मध्ये आता आपण पार्ट्स ऑफ अ फ्लावर. तर आपण म्हटलं फ्लावर्स मध्ये 4 पार्ट्स होते. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. कॅलिक्स. कॅलिक्स काय आपलं आउटर मोस्ट whole of the flower and the members are called sepals. Generally, sepals are green, leaf-like and protect the flower in the bud stage. The calyx may be gamosepalis or polysepalis. Calyx म्हणजे काय म्हटलं होतं? म्हटलं जसं रोज सांगितलं होतं इथे छोटे छोटे एकदम त्या लेवलवर अशी ग्रीन, त्याला आपण काय म्हटलं होतं? कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजे आपल्याकडे सेपल जर आहे तर त्याला आपण म्हणतो आणि जर सेपरेट आहेत ठीक आहे. और त्याच्या कोरोला. कोरोला इज कंपोज्ड ऑफ पेटल्स. Petals are usually bright colored to attract insects for pollination. ठीक है. काय आहेत? पेटल्स. पेटल्स म्हणजे फुलाचे कलर्स. ठीक आहे. तर हे झाले आपल्याकडे पेटल्स. तर पेटल्स आर युजली ब्राईटली कलर्ड. जसं रेड. रेड काय आहे आपल्याकडे? ब्राईटली कलर्ड. पेटल्स मध्ये काय फंक्शन होतं प्लांट त्याच्यामुळे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पोलन असतात. ठीक आहे. कॅलिक्स मध्ये बघितलं पण असं असतं की लाईन किंवा जर ते जोडूनच त्यांना गॅमोपिटॅलस म्हणायचं. आणि पॉली म्हणजे नावातच आहे ना. पॉली म्हणजे खूप सारे म्हणजे सेपरेट आहे. गॅमो म्हणजे फ्युजन, गॅमिट्स फ्युजन. तर गॅमो म्हणजे फ्युज्ड, युनायटेड. ठीक आहे. आणि जे आपले पेटल्स असते त्यांची शेप खूप सारी व्हरायटी करते. आपल्याला माहितीच आहे आपण किती रोज बघतो, जॅस्मिन बघतो, मॅरीगोल्ड बघतो. आपण बघतो की आपले पेटल्स किती व्हरायटी करतात. आणि व्हरायटी खूप सारे ब्राईटली कलर्ड असतात कारण की ते इन्सेक्ट्सला बोलवायचं असते फर्टिलायझेशन साठी असं. आता कोरोला जे आहे त्याच्यामध्ये खूप सारे कलर व्हरायटीज येतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा शेप व्हरायटीज येतात. तर आता कोरोला म्हणजे काय होणार? कोरोला काय होणार? कोरोला मे बी ट्युबलर, बेल शेप्ड,
फनल शेप और व्हील शेप. ठीक आहे, तर मी हे प्रत्येक एक्सप्लेन करणार खाली. तर आपण पार्ट्स ऑफ फ्लावर बघूया. ठीक आहे, तर पार्ट्स ऑफ फ्लावर मध्ये आपण बघितलं होतं की कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे आपल्याकडे 4 पार्ट्स होते. कॅलिक्स म्हणजेच आपण म्हटलं होतं की सेपल्स होते. कोरोला म्हणजे आपल्याकडे पेटल्स होते. अँड्रोशियम म्हणजे मेल आणि गायनोशियम म्हणजे फिमेल. ठीक आहे, तर कॅलिक्स आपण म्हटलं की कॅलिक्स काय आपल्याकडे, कॅलिक्स आहे आपल्याकडे सेपल्स काय होते, ते छोटे छोटे लीफ लाईक स्ट्रक्चर्स होते जे आपल्या एंड मध्ये प्रेझेंट होते फ्लावर्सच्या. म्हणजे आपला रिसेप्टेकल होता. रिसेप्टेकल काय होतं, आपल्या स्टॉक मध्ये जो स्वोलन एंड होता त्याला आपण रिसेप्टेकल म्हणत होतो किंवा थॅलमस म्हणत होतो. त्याच्यावर आपले सगळे प्लांट्सचे पार्ट्स, फ्लावर्सचे पार्ट्स अटॅच होत होते. ठीक आहे, तर कॅलिक्स काय होता, ग्रीन कलरचा होता, छोटे लीफ लाईक स्ट्रक्चर होतं. ठीक आहे, आता ते त्यांना सेपल्स म्हणत होतं ना आपण, तर ते सेपल्स काय असू शकतात, खूप सारे आहेत. ते काही जोडून असणार किंवा नाही जोडून असणार. तर जर ते जोडून असतात तर आपण गॅमोसिपालस म्हणू, आणि जर ते जोडून नसणार तर त्याला आपण काय म्हणू, पॉलीसिपालस. ठीक आहे, तर गॅमोसिपालस म्हणजे सिपल्स युनायटेड आणि पॉलीसिपल्स म्हणजे सिपल्स फ्री. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू कोरोला. कोरोला म्हणजे काय, आपल्याकडे पेटल्स, तर ते खूप जास्त असे ब्राईटली कलर्ड वगैरे असतात. ठीक आहे, खूप सारे असे कलर्स व्हेरिएशन्स मध्ये येतात. आता त्याच्यावर आपल्याकडे कोलम प्रेझेंट असतो. ठीक आहे, कोलम प्रेझेंट आहे. कॅलिक्स आणि कोरोला खूप जास्त ना कलर्ड आहे, जो प्लांट्सला असं अट्रॅक्ट करतो, म्हणजे इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करतो की पॉलिनेशन. ठीक आहे, म्हणजे फर्टिलायझेशन झालं पाहिजे, कारण की इन्सेक्ट्स काय करतात, वन प्लांट टू अदर प्लांट जातात. ठीक आहे, तर ते आपल्यावर पोलन घेऊन येतात आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस सिम्प्लिफाय होते. म्हणून प्लांट्सचे पेटल्स काय असतात, खूप अट्रॅक्टिव्ह कलर्स मध्ये असतात, ज्याच्यामुळे ते अॅनिमल्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. अॅनिमल्स इन द सेन्स इन्सेक्ट्सला. ठीक आहे, सेम जसं आपण कॅलिक्स मध्ये बघितलं, इथे पण असं असेल की गॅमोपिटॅलिस आणि पॉलीपिटॅलिस. गॅमोपिटॅलिस म्हणजे गॅमो म्हणजे फ्युज, पॉली म्हणजे फ्री. तर गॅमोपिटॅलिस म्हणजे पेटल्स युनायटेड आणि पॉलीपिटॅलिस म्हणजे पेटल्स फ्री. आणि आता कोरोला जो आहे आपल्याकडे, जी पेटल्स आहेत ते खूप साऱ्या व्हेरियस कलर्स मध्ये, शेप मध्ये येतात. जसे एक्झाम्पल आपल्याकडे ट्युब्युलर, बेल शेप, फनल शेप, व्हील शेप, हे सगळे शेप मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये येतात. आता आहे आपल्याकडे एस्टिवेशन. आता एस्टिवेशन म्हणजेच काय, एस्टिवेशन म्हणजे जे आपली पेटल्स आणि जे आपले सेपल्स आहेत, ते म्हणजे आपली जी पेटल आणि सिपल आहेत ती याच्या सोबतचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये, त्यांच्या रिस्पेक्ट मध्ये ते कसे अरेंज्ड आहेत. म्हणजे हे पाती म्हणजे आपलं पेटल आणि ही एक पेटल, तर ही पेटल आणि ही पेटल एक दुसऱ्यांच्या रिलेशन मध्ये कशी अरेंज्ड आहे, याला आपण काय म्हणतो, एस्टिवेशन. जसं आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं होतं लीव्स मध्ये, आपण काय बघितलं होतं, फायलो टॅक्सी. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघितले होते, अपोजिट, अल्टरनेट आणि वोल्ड. ठीक आहे, कळलं. फ्लॉवर मध्ये आपण बघितलं होतं, आपण काय बघितलं होतं त्यांच्यामध्ये, आपण बघितलं होतं इन्फ्लोरेसन्स बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं, 2 प्रकार आपल्याकडे, रेसमोस आणि काय होतं आपल्याकडे, सायमोस. तसंच आता फ्लॉवरच्या अंदर मध्ये जे पेटल्स आहेत, फ्लॉवरचे जे पेटल्स आहेत आणि सेपल्स आहेत, त्यांच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो आता, एस्टिवेशन. तर हे सगळे नाव, टर्मिनॉलॉजी पक्क लोकांत असायला पाहिजे. कळलं. तर आपल्याकडे खूप सारे एस्टिवेशन आहे, जसं व्हॅल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि काय आहे आपल्याकडे, चौथं आपल्याकडे आहे वेक्सिलरी. ठीक आहे, आता मी प्रत्येक एस्टिवेशन एक्सप्लेन करते. ठीक आहे, हे कळलं ना, हे डायग्राम, पार्ट्स ऑफ फ्लॉवरचं डायग्राम कळलं ना तुम्हाला. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम स्ट्रक्चर्स कळले सगळे, पेडिसेल, थॅलमस, हे तर सगळं कळलं. ठीक आहे, तर आता आपल्याकडे आहे एस्टिवेशन. व्हॅल्वेट म्हणजेच काय, असं म्हणजे हे पेटल्स
शो करत आहेत हे वाले लाईन्स सगळ्या एक सिंगल पेटल. इथे आपण बघू शकतो की सगळ्या पेटलच्या मध्ये काही स्पेस दिलेली आहे आणि खूप छान असे अरेंज्ड आहेत, एकदम स्ट्रेट लाईन मध्ये अरेंज आहे, बिना कोणाला ओव्हरलॅप केलं. ओव्हरलॅप म्हणजे एकाच्या वर एक येणं, हे काय झालं ओव्हरलॅप, याला काय म्हणतो आपण ओव्हरलॅप. तर हे ओव्हरलॅप नसेल, सरळ सरळ अरेंज असेल एका सर्कलच्या फॉर्म मध्ये. आता ट्विस्टेड म्हणजे काय, ओव्हरलॅप असणार. म्हणजे ही बघा, आता बघू आपण, हा एक पत्ता झाला, इथे आपण बघू शकतो दुसऱ्या याच्या खालून सुरू होत आहे आणि हा तिसऱ्याला अंदर घेत आहे आपल्या. ठीक आहे, म्हणजे काय, एक बाजू अंदर आहे, एक बाजू ओपन आहे. म्हणजे बघ सगळ्यांमध्ये एक बाजू अंदर, एक बाजू बाहेर, एक बाजू अंदर, एक बाजू बाहेर, एक बाजू अंदर, एक बाजू बाहेर, असं. म्हणजे पेटल्स कसे अरेंज आहे, ओव्हरलॅपिंग आहे सगळ्यांमध्ये. सगळ्या पेटल्सच्या मध्ये एक ओव्हरलॅपिंग आहे, ज्याच्यामधला एक भाग वर आहे, एक भाग खाली आहे. तर हे काय झालं आपल्याकडे झाला हा ट्विस्टेड पॅटर्न. त्याच्यानंतर इम्ब्रिकेट पॅटर्न. इम्ब्रिकेट पॅटर्न मध्ये काही पॅटर्न नसल्यासारखं, म्हणजे काही लिफ पूर्णच अंदर असेल, बघा आपण बघू शकतो दोन्ही एंडमध्ये अंदर आहे, किंवा काही लिफ दोन्ही बाहेर असणार. ठीक आहे, आणि काही काही लिफ असं ट्विस्टेड असणार. ट्विस्टेड म्हणजेच काय, ओव्हरलॅपिंग, एक बाहेर एक अंदर. सेम इथे पण दिसतंय आपल्याला, एक बाहेर आणि एक अंदर. ठीक आहे, तर इम्ब्रिकेट मध्ये काही स्पेसिफिक नसतं, कसं पण अरेंज असू शकतं. त्याच्यानंतर आपल्याकडे वेक्झिलरी. वेक्झिलरी पॅटर्न थोडं वेगळं पॅटर्न आहे. याच्यामध्ये एक मोठी लीफ असते, ती अशा शेपमध्ये आहे, जशी इथे आपल्याला दिसू शकतो. एक मोठी लीफ आहे जी अशी आहे, त्याच्यानंतर दोन छोटे छोटे लीफ आहेत त्याच्या अंदर, आणि मग एक सिंगल लीफ आहे त्याच्या अंदर. ठीक आहे, म्हणजे दोन पार्ट्स आहेत त्याचे. ठीक आहे, तर हे झालं आपल्याकडे वेक्झिलरी पॅटर्न. तर हे पॅटर्न आणि आता त्यांचे एक्झाम्पल्स, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बरं, हा वेक्झिलरी पॅटर्न मध्ये अजून एक गोष्ट आहे, जी मोठी जी पेटल आहे, द लार्जेस्ट स्टँडर्ड ओव्हरलॅप्स, म्हणजे ही जी आहे, जी दोनही या छोट्या पेटलला ओव्हरलॅप करतं, ही वाली एक. ठीक आहे, ती जी सगळ्यात मोठी जी पेटल आहे, ती दोन छोट्या छोट्या पेटल्सला अंदर घेते. ठीक आहे, तर ते काय आहेत आपल्याकडे विंग्स, आणि ते अजून दोन छोट्या पेटल्सला अंदर घेत आहेत, त्यांना म्हणू आपण कील. ठीक आहे, विंग्स, स्किल, आणि आय गेस याला कॅरिना असं म्हणतो, पण आता इथे दिलेलं नाहीये म्हणून तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर आपल्याकडे एक मोठी लीफ आहे, पान आहे, मतलब सॉरी पेटल आहे आपल्याकडे, एक मोठी पेटल, ती दोनला ओव्हरलॅप करते आहे. तर या दोनचं नाव आहे आपल्याकडे विंग्स, आणि हे अजून दोनला ओव्हरलॅप करतायत, तर या दोघांचं नाव आहे आपल्याकडे कील. विंग्स आणि कील. ठीक आहे, ब्राईटनेस थोडं वाढवून घेते. तर आपण काय, आपल्याकडे 5 पेटल्स आहेत, तर लार्जेस्ट स्टँडर्ड ओव्हरलॅप काय करतो, 2 लॅटरल पेटल्स, त्यांना आपण विंग्स म्हटलं, आणि ते नंतर अजून ओव्हरलॅप करतात 2 स्मॉलेस्ट अँटेरियर पेटल्स, त्यांना आपण काय म्हटलं, कील. ठीक आहे, एक्झाम्पल्स, तर व्हॅल्वेटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे कॅलोट्रोपिस, आणि आपल्याकडे ट्विस्टेडचं एक्झाम्पल आहे चायना रोज, लेडीज फिंगर आणि कॉटन. कॅशिया आणि गुलमोहर मध्ये आपल्याकडे आहे इम्ब्रिकेट, आणि पी आणि बीन फ्लॉवर्स मध्ये आपल्याकडे वेक्झिलरी. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं, तर मी काय सांगू याच्यामध्ये, हे सगळं लक्षात ठेवण्यासारखं आहे. इथे जसं CLCT लिहून टाकलं, काहीतरी असं काही बनवण्याचा प्रयत्न करा. CV झालं, पण आता इथे सी म्हटलं की कॅलोट्रोपिस, चायना रोज आणि कॉटन, कॅशिया खूप सारे आहेत, तर कन्फ्युज होतो तो नंतर, म्हणून तुम्हाला हे पार्टच करावं लागेल, टेक्निक नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू. तर आपण काय बघितलं, एस्टिवेशन बघितलं. ठीक आहे, एस्टिवेशन मध्ये काय काय बघितलं आपण, व्हॅल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वेक्झिलरी. व्हॅल्वेट काय होतं, सरळ सरळ लागलेले होते. ट्विस्टेड काय होतं, एक अंदर एक बाहेर, एक अंदर एक बाहेर, एक बाजू अंदर एक बाजू बाहेर. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट मध्ये काय होतं, काही एक पर्टिक्युलर अरेंजमेंट नव्हतं, काही बाहेर होते, काही अंदर होते, काही ट्विस्टेड होते. आणि वेक्झिलरी मध्ये एक आपल्याकडे बाहेर होता, त्याच्या अंदर दोन होते छोटे छोटे आपल्याकडे विंग्स, त्याच्या अंदर आणखी दोन छोटे छोटे होते ते होते आपल्याकडे कील, आणि या मोस्टली या मोठ्या वाल्याला आपण म्हणतो कॅरिना. ठीक आहे, तर आपण वर्ड्स वाचून घेऊ. When sepals or petals in a whole just touch one another,
ऍट द मार्जिन विदाउट ओव्हरलॅपिंग म्हणजेच काय आपला वेलवेट पॅटर्न. त्याच्यानंतर इफ वन मार्जिन ऑफ द अपेंडेज ओव्हरलॅप्स दॅट ऑफ द नेक्स्ट वन अँड सो ऑन, म्हणजे ट्विस्टेड पॅटर्न म्हणजे कर्व्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट म्हणजेच काय होतं आपल्याकडे, बघ, इफ द मार्जिन्स ऑफ सेपल ऑफ मेटल्स ओव्हरलॅप वन अनदर बट नॉट इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे ओव्हरलॅप करते आहे पण कसं आपल्याला माहिती नाही, एक कसं आहे पूर्ण अंदर आहे, एक कसं आहे पूर्ण बाहेर आहे, काही काही काय आहेत आपल्याकडे ट्विस्टेड आहे, म्हणून आपल्याला पर्टिक्युलर एक माहिती नाहीये ना. ठीक आहे. त्याच्यानंतर वेक्झिलरी आपण बघितलं 5 स्लीव्स वालं. त्याच्यानंतर आपल्याकडे आपण बघितलं कॅलिक्स, आपण बघितलं कोरोला, आता आपण बघू अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. तर अँड्रोशियम आणि गायनोशियम. तर अँड्रोशियम इज कंपोज्ड ऑफ स्टॅमिन्स. ठीक आहे. Each stamen, which represents the male reproductive organ, consists of a stalk or a filament and an anther. Androecium काय आहे आपल्याकडे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. ठीक आहे. तर अँड्रोशियम मध्ये काय आहे आपल्याकडे, अँड्रोशियम इज कंपोज ऑफ स्टॅमेन्स. स्टॅमेन मध्ये काय आहे आपल्याकडे, 2 पार्ट, एक आहे तुमचं फिलामेंट आणि दुसरं आहे अँथर. इकडे डायग्राम दिलेली आहे का, नाही, तर मी तुम्हाला वरच्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करते. हा जो अँड्रोशियम आहे तर याच्याकडे आपल्याकडे काय आहे, हा फिलामेंट आहे आणि हा याला म्हणतो आपण अँथर. फिलामेंट अँथर, हा फिलामेंट झाला, हा झाला आपल्याकडे अँथर. लॉंग आहे स्टॉक, त्याला आपण फिलामेंट म्हणतो, आणि हा सर्क्युलर स्ट्रक्चर आपल्याकडे काय आहे, अँथर. तर अँड्रोशियमच्या स्ट्रक्चर मध्ये 2च आहे. अँड्रोशियम म्हणजे काय आहे आपल्याकडे, ओव्हरऑल कंपोज्ड ऑफ काय आहे, स्टॅमिन्स. एका स्टॅमिन मध्ये काय आहे आपल्याकडे, एक स्टॉक आहे आणि एक फिलामेंट, स्टॉक ज्यालाच आपण फिलामेंट म्हणतो, आणि आपल्याकडे आहे एक अँथर. आता जो अँथर आहे तो आहे आपल्याकडे बाय लोब. ठीक आहे. अँथर कसं आहे आपल्याकडे, बाय लोब्ड आहे, आणि इच लोब हॅज 2 चेंबर्स, द पोलन सॅक्स. म्हणजे बघ, हा आपल्याकडे फिलामेंट आणि हा आपल्याकडे बाय लोब काय आपल्याकडे, अँथर. तर या प्रत्येक लोब मध्ये 2 पोलन सॅक्स आहेत. म्हणजे एका फिलामेंट मध्ये, एका पूर्ण एका स्टॅमेन मध्ये, स्टॅमेन म्हणजेच काय आपलं फिलामेंट प्लस अँथर. तर एका पुऱ्या स्टॅमेन मध्ये आपल्याकडे 2 लोब्स आहेत. 2 लोब्स ऑफ अँथर म्हणजे काय, 2 लोब्स आहेत. त्याच्यामध्ये 2 चेंबर आहेत. कशाचे, पोलन सॅक. म्हणजे एका स्टॅमेन मध्ये 4 पोलन सॅक आहेत. 1 stamen equals to 4 pollen sacs and 2 lobes म्हणजेच बायलोब्ड. ठीक आहे, कळलं. तर बायलोब्ड आहे आणि 4 पोलन सॅक झाले, टोटल तर 4 पोलन सॅक झाले ना एका स्टॅमेन मध्ये. The pollen grains are produced in pollen sacs. बरोबर आहे. म्हणजे आता याच पोलन सॅक मध्ये काय प्रोड्यूस होणार, आपले पोलन ग्रेन्स. A sterile stamen is called as staminode. ठीक आहे. आता जर स्टॅमेन असेल त्याच्यामध्ये आपल्याकडे पोलन ग्रेन्स प्रोड्यूस नसेल होत, तर त्याला काय म्हणू आपण, स्टेराईललाच काय म्हणतो आपण, स्टॅमिनोड. आता नेक्स्ट, stamens of flower may be united with other members such as petals or among themselves. When stamens are attached to the petals, they are called as epipetalous. Epipetalous. बघ, आता आपली जी स्टॅमेन आहे ती कशासोबत फ्यूज आहे, आपली पेटल सोबत. त्याच्यासोबत when stamens are attached to the petals, तर एपी म्हणजे फ्युजन जसं दाखवलं आपण, सपोज पेटल्स, एपिपेटालस म्हणजे काय आहे, आपला स्टॅमेन जो आहे कशासोबत फ्यूज झाला, आपल्या पेटल सोबत, तर काय नाव झालं, एपिपेटालस. एक्झाम्पल आहे ब्रिंजल. ठीक आहे. और एपिफायलस. एपिफायलस म्हणजे काय, वेन अटॅच टू द पेरियंथ ऍज इन द फ्लावर्स ऑफ लिली. आता पेरियंथ काय होतं सांग बरं. पेरियंथ होतं की त्याचं सेपल्स आणि पेटल्स, सेपल्स आणि पेटल्स हे दोन्ही काय होते, नॉट डिस्टिंक्ट. म्हणजे काय होते, सेम होते. आपल्याला डिफरन्शिएट नव्हतं करता येत की सेपल आहे की पेटल आहे, तर हे सेम होते. त्याला आपण काय म्हटलं होतं, पेरियंथ. एक्झाम्पल काय होतं आपल्याकडे, लिली. तर या केसमध्ये एपिफायलस.
एपिफायलस म्हणजे जेव्हा आपला अँथर कशाला जोडून आहे, आपल्या पेरियंथला, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एपिफायलस पेरियंथ. When attached to the perianth, epiphylous. When attached to the petals, epipetalous. ठीक है, example is lily. The stamens in a flower may either remain free. आपण म्हटलं होतं फ्री म्हणजेच काय, पॉली. ठीक आहे ना, तर पॉली androus or may be united in varying degrees. The stamens may be united into one bunch or one bundle. एका ग्रुपमध्ये, म्हणजे काय असते, स्टॅमेन्स ग्रुप्स मध्ये राहतात प्रेझेंट, असे ग्रुप्स मध्ये. जर एकच ग्रुप बनवला असेल तर त्याला म्हणू आपण मोनोएडल्फस, एक्झाम्पल इन चायना रोज. जर 2 बंडल मध्ये असेल तर त्याला म्हणू आपण डायएडल्फस, ऍज इन पी. किंवा खूप साऱ्या बंडल्स मध्ये असेल तर त्याला आपण म्हणू पॉलीएडल्फस, ऍज इन सिट्रस. देयर मे बी अ व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ फिलामेंट विदिन अ फ्लावर, ऍज इन सॅल्विया अँड मस्टर्ड. ठीक आहे, तर काय, जर अँथर कशाला जोडून असेल, पेटल, तर त्याला एपिपेटलस, एक्झाम्पल ब्रिंचल. जर आपले आपला अँड्रोशियम जसं स्टॅमेन, तो आपला अटॅच्ड आहे पेरियंथला, पेरियंथ म्हणजे पेटल आणि सेपल सेम, तर त्याला काय म्हणू आपण, एपिफायलस, एक्झाम्पल लिली. त्याच्यानंतर जर आपले पूर्ण स्टॅमेन जे प्रेझेंट आहे एका फ्लॉवर मध्ये ते सेपरेट एकटे एकटे आहे, तर त्याला काय म्हणू आपण, पॉलिअँड्रस. आणि जर ते जोडून आहेत, एका बंडल मध्ये अरेंज आहेत, तर काय असं, एक बंडल आहे तर मोनोएडल्फस, 2 बंडल आहे तर डायएडल्फस, खूप सारे बंडल्स आहेत तर पॉलीएडल्फस, एक्झाम्पल आहे सायट्रस पी आणि चायना रोज. ठीक आहे, पण आणि जर तो अँथर आणि फिलामेंट, जर अँथरचा लेंथ कमी आहे तर व्हेरिएशन आहे, कमी आहे नाही, व्हेरिएशन आहे एका फ्लावर मध्ये. आता हा एक फूल आहे, त्याच्यामध्ये एक अँथरचा लेंथ, एका फिलामेंटचा लेंथ एवढा आहे, दुसऱ्या फिलामेंटचा लेंथ एवढा आहे, तर काय, व्हेरिएशन इन लेंथ ऑफ फिलामेंट, एक्झाम्पल सॅल्विया अँड मस्टर्ड. तर आपण कॅलिक्स बघितला, आपण कोरोला बघितला, आपण आता अँड्रोशियम सुद्धा बघितलं. तर आता लास्ट काय आपल्याकडे, गायनोशियम. पार्ट्स ऑफ फ्लॉवर मध्ये गायनोशियम हा काय आपला लास्ट. ठीक आहे, आपण गायनोशियम बघू आता. गायनोशियम काय आपल्याकडे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. आणि हे काय कशाने बनलेलं आहे, कार्पल्स. जर कॅलिक्स सिपल्सने बनला होता, कोरोला पेटल्सने बनलेलं होतं, अँड्रोशियम स्टॅमेनने बनलेलं होतं, आणि गायनोशियम कशाने बनलाय आपल्याकडे, कार्पल्सने. ठीक आहे, कार्पेल कन्सिस्ट ऑफ, जसं स्टॅमेन मध्ये अँथर आणि फिलामेंट होतं, कार्पेल मध्ये काय आहे, ओव्हरी, स्टिग्मा अँड स्टाईल. ओव्हरी म्हणजे काय, खालची गोल गोल जी असेल ती असेल आपली ओव्हरी. एक स्टाईल असेल, स्टाईल आपलं कसं आपलं असेल, फिलामेंट सारखा लॉंग. आणि स्टिग्मा काय असेल, त्याचा वरचा रिसेप्टेकल एरिया. ठीक आहे, तर ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. ठीक आहे, तर आता बघू आपण. ओव्हरी इज द एनलार्ज बेसल पार्ट, जसं मी सांगितलं, ऑन विच द इलॉंगेटेड ट्यूब लाईज, त्याला काय म्हटलं आपण, स्टाईल. The style connects the ovary to the stigma. The stigma is usually at the tip of the style and is the receptive surface for pollen grains. आपण म्हटलं की इन्सेक्ट साठी आपण पेटल्सला खूप ब्राईटफुल कलर्स मध्ये होतं. आता इन्सेक्टला पोलन ग्रेन्स लागलेले आहे, इन्सेक्ट आला आपल्या पेटलवर बसला, आपला गायनोशियम असेल तो काय करेल, जे पोलन ग्रेन्स त्या इन्सेक्टला लागून असेल ते याच्यावर पडणार आपल्या कशावर, गायनोशियमवर, आणि इकडे फर्टिलायझेशन होऊन फ्रूटचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे, तर आपल्याकडे काय काय गायनोशियम मध्ये पार्ट्स, आपण डायग्राम बघू. चला वापस डायग्राम कडे जाऊ आपण. वापस इथे काही कळत नाही आहे तर आपण आपल्या डायग्राम कडे जाऊ. ठीक आहे, ही आहे आपल्याकडे डायग्राम. या डायग्राम मध्ये दिसतोय की हा आपल्याकडे गायनोशियम, याच्यामध्ये क्लिअर नंबर नेमिंग केलेली आहे. गायनोशियम ज्याला आपण कार्पेल म्हटलं, त्याच्यामध्ये काय, ओव्हरी ही खालची आहे आपल्याकडे, इथे आहे ओव्हरी. त्याच्यानंतर स्टाईल म्हणजे हा लॉंग स्टॉक, आणि आहे स्टिग्मा जो आहे याचा रिसेप्टेकल एरिया, जिथे काय असतात आपले पॉलन ग्रेन्स येणार. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. Each ovary bears one or more ovules attached to a flattened cushion like placenta. जसं ह्युमन बिंग्स मध्ये प्लासेंटा असतो, तसंच प्लांट्स मध्ये सुद्धा एक प्लासेंटा असतो, ज्याच्यामध्ये खूप सारे ओव्हरी बेअर करतात. ठीक आहे, म्हणजे ओव्युल्स. ओव्हरी मध्ये
ओव्ह्यूल्स असतात आणि ते आर अटॅच टू दी प्लॅसेंटा. ठीक आहे. जर एका प्लांटमध्ये खूप सारे कार्पेल प्रेझेंट असेल आणि ते फ्री असेल तर त्याला काय म्हणू आपण, अपोकार्पस. आणि अगर ते फ्यूज असेल त्याला काय म्हणू आपण, सिनकार्पस. ठीक आहे. फ्यूज असेल तर सिनकार्पस आणि नसेल फ्यूज तर अपोकार्पस. अपोकार्पसचं एक्झाम्पल आहे लोटस आणि रोज. सिनकार्पसचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड आणि टोमॅटो. ठीक आहे. मग फर्टिलायझेशन झाल्यावर काय होतं, जसं आपण म्हटलं की तो इन्सेक्ट आला, त्यांनी फर्टिलाइज केलं, आपल्या स्टिग्मावर आला, रिसेप्टॅकलवर आपला, आणि फर्टिलायझेशन झालं. जे ते ओव्ह्यूल्स कशामध्ये डेव्हलप होते, सीड्स मध्ये. आणि जो आपला ओव्हरी आहे ती पूर्ण कशामध्ये कन्वर्ट होती, आपली फ्रूट मध्ये. तर आपल्याकडे ओव्हरी आहे, पूर्ण ओव्हरी आहे, त्याच्यामध्ये काय तर आपल्याकडे ओव्ह्यूल्स आहेत. ठीक आहे. तर हे ओव्ह्यूल्स कशामध्ये कन्वर्ट होतील, सीड मध्ये. आणि ओव्हरी कशामध्ये कन्वर्ट होईल, फ्रूट मध्ये. ठीक आहे, कळलं. तर ते जे ओव्ह्यूल्स आहे, आपण म्हटलं की याच्यामध्ये ओव्ह्यूल्स आहेत, पण आपण म्हटलं की ओव्ह्यूल्स असे कुठेही अरेंज असणार का, नाही. तर त्यांच्यामध्येही काय असते, त्या अरेंजमेंटचा एक प्रकार असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्लॅसेंटेशन. आता म्हणजे काय काय बघितलं तर फायलोटॉक्सी इन लिव्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इनफ्लोरेसेन्स इन फ्लावर. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, एस्टिवेशन इन पेटल्स. आणि आता आपण काय बघणार आहोत, प्लॅसेंटेशन इन गायनोशियम. ठीक आहे. म्हणजे अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स विद इन दी ओव्हरी, त्याला काय म्हणू आपण, प्लॅसेंटेशन. त्याच्यामध्ये प्रकार आहेत आपल्याकडे मार्जिनल, एक्झाईल, परायटल, बेसल, सेंट्रल अँड फ्री सेंट्रल. पहिला आहे आपल्याकडे ए आहे आपल्याकडे मार्जिनल. आता आपण बघू शकतो मार्जिनल मध्ये काय लिहिलेलं आहे, इन मार्जिनल प्लॅसेंटेशन दी प्लॅसेंटा forms a ridge along the ventral suture of the ovary and the ovules are born on this ridge forming two rows as in P. आता आपण पी बघितलं, आपण पी बघितली असेल तुम्ही, अशी लॉंग असणार, मध्ये एक रीड सारखं असणार, त्याच्यामध्ये असे बी आपल्याला दिसणार. सेम असं सेम स्ट्रक्चर बघतो आपण. तर हा काय आहे आपल्याकडे, मार्जिनल. ऑब्व्हियसली आपल्याला मार्जिन वर दिसते आहे, तसंच करायचं. ठीक आहे. When the placenta is axial and the ovules are attached to it in a multilocular ovary, the placenta is said to be axile as in China rose, tomato and lemon. इथे बघ, इथे आपण बघू शकतो की प्लॅसेंटा इज एक्साइल. ठीक आहे. ऍक्सियल. ठीक आहे. ऍक्सिस. ठीक आहे. ऍक्सियल. and the ovules are attached to it in a multilocular ovary मध्ये. हे बघ, हे आहेत आपल्याकडे, काय आहे आपल्याकडे, हे आहेत आपल्याकडे ओव्ह्यूल्स. हे आहेत आपल्याकडे ओव्ह्यूल्स. ही आपली झाली पूर्ण ओव्हरी आणि हे कसे मल्टीलॉक्युलर अरेंजमेंट मध्ये आहेत. ठीक आहे. तर हे झालं आपल्याकडे ऍक्सिल पॅटर्न. एक्झाम्पल चायना रोज, टोमॅटो अँड लेमन. त्याच्यानंतर परायटल प्लॅसेंटेशन. नावातच आहे परायटल. परायटल म्हणजे काय असेल, शेवटी. ऍक्सियल असेल म्हणजे सेंट्रल मध्ये असल्यासारखं. परायटल म्हणजे असेल पेरिफेरी मध्ये असेल. ओव्ह्यूल्स आर डेव्हलप्ड ऑन द इनर वॉल ऑफ द ओव्हरी और ऑन पेरिफेरल पार्ट. इथे बघू शकतो आपण काय झाले, बाहेरून 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 अरेंजमेंट आहे. कळलं. तर हे झालं काय आपल्याकडे परायटल पार्ट. एक्झाम्पल काय आहे, मस्टर्ड आणि आर्जिमॉन. Ovary is one chambered, but it becomes two chambered due to the formation of the false septum. हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे, पण एवढं लक्षात ठेवायचं की परायटल मध्ये फॉल सेप्टम बनू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल आहे आपल्याकडे मस्टर्ड आणि आर्जिमॉन. When the ovules are born on the central axis and septa are absent. इथे आपण बघितलं की इथे सेप्टा प्रेझेंट होते, म्हणजे मल्टीलॉक्युलर ओव्हरी होती. इथं मल्टीलॉक्युलर ओव्हरी दिसतंय का, नाही. इथे फक्त सेंटरमध्ये सीड्स दिसत आहेत आपल्याला, सॉरी ओव्ह्यूल्स दिसत आहेत आपल्याला. तर याला काय म्हणायचं, सेंट्रल. ठीक आहे. फ्री सेंट्रल म्हणजे कारण की इथे ऍक्सिस नाही आहे. when the ovules are born on central axis and septa are absent as in dianthus and primrose, the placentation is called free central. तर फ्री प्रेझेंट आहे, सेंट्रल मध्ये प्रेझेंट आहे, फ्री सेंट्रल. तर डायंथस आणि प्राइमरोज. ठीक आहे. In basal placentation, the placenta develops at the base of ovary and a single ovule is attached to it as in sunflower and marigold. की आपल्याकडे ओव्हरी झाली आणि हा सिंगल ओव्ह्यूल झाला. तर हे काय, एकच ओव्ह्यूल प्रेझेंट आहे आणि बेस मध्ये प्रेझेंट आहे. एक्झाम्पल ऍज इन सनफ्लॉवर
अँड मेरीगोल्ड. ठीक आहे. आता याच्या समोरचं तर आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू, नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं, फ्लॉवर बघितलं, फ्लॉवरचे पार्ट्स बघितले, इन्फ्लोरेसन्स बघितलं, रेस्मोसायमोस बघितलं, फ्लॉवरचे पार्ट मध्ये कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम बघितलं, त्याच्यानंतर एस्टिवेशन बघितलं. ठीक आहे. आणि आता काय बघत होतो, आपण प्लेसेंटेशन बघत होतो. ठीक आहे. इन्फ्लोरेसन्स सुद्धा बघितलं. आता आपण कंटिन्यू करू फ्रूट नेक्स्ट सेशन मध्ये. ठीक आहे. थँक्यू.